आणि आता घेणार आहोत दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या। सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल। तर भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती। लवकरच हरिभाऊ बागडे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारणार। मोदींनी फोनवर म्हटलं, तुम्हाला महाराष्ट्राबाहेर जायचं आहे, जिथे कुणी जात नाही तिथे मी जातो, कामाचं फळ म्हणून मला राज्यपाल केलं। राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर बागड्यांची प्रतिक्रिया। नाथांचे नाथ एकनाथ त्यांच्या आशीर्वादामुळेच इथपर्यंत पोहोचले। शपथविधी दरम्यान जय एकनाथ असा उल्लेख केल्यानंतर भावना गवळी यांचं वक्तव्य। एकनाथ म्हणायचं की दोन नाथ हा त्यांचा प्रश्न। भावना गवळींनी संत एकनाथांचं नाव घेतलेलं असू शकतं। अंबादास दानवेंचा टोला। खैरेंनी पहिलं तिकीट आणून दाखवावं, मग कोण कोणाला गाडतंय ते बघू। उद्धवजींचा आदेश आला तर गद्दारांना पाडणार। चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्याला संदीपान भुमरेंचं प्रतिआव्हान। खैरेंचं मातोश्रीवर वजन किती हे उमेदवारी मिळाल्यावर सिद्ध होईल। चंद्रकांत खैरेंनी दिलेल्या आव्हानाला संजय शिरसाट यांचं उत्तर। हार गई हूं मगर हिम्मत कभी नहीं हारूंगी, नवनीत राणा यांची शेरो शायरी। तर मी हरल्यानं अनेकांना आनंद झाला, नवनीत राणांचा टोला। मी विधानसभा लढवण्याची तयारी केली। घाटकोपर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। भाजपचे नेते प्रकाश मेहता यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार हिरामण खोचकरांची डोकेदुखी वाढली। मतदारसंघाबाहेरील उमेदवार नको, स्थानिक उमेदवार द्या, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। तर मी 100% स्थानिक, खोचकर यांची प्रतिक्रिया। कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ आणि डोंबिवली विधानसभेसाठी भाजपकडून तयारीला सुरुवात। कल्याण पूर्वमध्ये फा तयार करू पुन्हा विजयाचा एल्गा अशा आशयाचे बॅनर झळकले। वरळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। वरळीमधील समस्यांबाबत राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा। वरळीमध्ये संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता। सांगली शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या शिक्षकांमध्ये वाद। बैठकीमध्ये शिक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये 9 ऑगस्ट क्रांतीदिनी लाखो दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा निघणार। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी संभाजीनगर इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयावर बच्चू कडू मोर्चा काढणार। नाशिकमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। अचानक संप पुकारल्यामुळे प्रशासनाकडून 10 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी कर्मचारी कालपासून संपावर। यशश्री शिंदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण बंदची हाक। फुल मार्केट परिसरामधून नागरिकांचा लॉंग मार्च। उरणमधील तरुणीच्या हत्येच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल। प्रकरणाची तातडीनं चौकशी करून कारवाईच्या आयोगाचे पोलिसांना आदेश। तर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं पथक बंगळुरूला रवाना।